नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. अक्षरशः डी-बी-टी धारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर या ठिकाणी आग पाखड केलं होतं. राज्य सरकारवरती टीका सुरू होत्या. राज्य सरकारवरती नाही ते बोलण्यात आलं, पण मात्र अखेर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे या ठिकाणी पीक विम्याचं काय झालं या संदर्भात कालच्या बैठकीमध्ये विचारण्यात आलं. त्याचबरोबर केंद्र सरकारने अखेर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी ग्वाही दिल्यानंतर अखेर आजपासून शेतकऱ्यांच्या डी-बी-टी खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होत आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन येतं त्याला देखील प्रेस करा. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025 करता खरीप पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकरी मित्रांना अखेर पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होत आहे ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहेत. त्याचबरोबर कोणते मंडळ पात्र आहेत ते मंडळ देखील आपण या ठिकाणी पाहणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पीक विमा जो आहे तो सरसकट या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर आज पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की अजून देखील मला पीक विमा का जमा झाला नाही. जर तुम्ही फार्मर आय डी काढलं नसेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्ही आधार लिंक केलं नसेल, त्याचबरोबर बँक खाते अद्ययावत केलं नसेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा येणार नाही. त्यामुळे KYC असेल, ही सर्व प्रक्रिया करून घ्या तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली 84 कमेंट करा. जय महाराष्ट्र.